नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीला जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर आज दुपारनंतर किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, मालवण हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. कुणकेश्वर, कोंढा तसंच आसपासचा जो सर्व काही परिसर आहे, कणकवली या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट पाऊस होण्याची शक्यता आहे. गारगोटी तसेच सांकेश्वरा, निपाणी, चिक्कोडी, कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी विजांचा गडगडाट पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. कोल्हापूर, ज्योतिबा हिल तसेच कोडोली, किनी, आष्टा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. इस्लामपूर, कोकरूड, मलकापूर तसेच परोळा, संगरूळ या परिसरामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. सांगलीकडे जर बघितलं, सांगली, कुरुंदावाड, कुडाची, अथणी हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. तासगाव, कुची, नागद, जत, संख, तिकोटा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वारे देखील बघायला मिळू शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं, सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज पाऊस होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो. सातारामध्ये जर बघितलं या ठिकाणी तर मेधा, उसटपोट, सौराट, अरळ, श्रीशिंगे, अवर्डे या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट. रहिमतपूर, पुसा, सावेली, अणुदह, वडूज या परिसरामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. निधल, दैवडी, मोल या परिसरामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो. देवरा, अब्दुरकी, नांदल, फलटण तसेच खंडाळा, लोणद या परिसरामध्ये देखील विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता आहे. वादळी वारे देखील बघायला मिळू शकतात या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं, इकडे पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. जेजुरी, मारगाव तसेच सासवड हा जो काही परिसर आहे, केटवल्ले, शिवापूर, दायरी, लोणी काळभोर, पुणे, सुसगाव, पुसावली तसेच या ठिकाणी पुनावली, आळंदी, शिक्रापूर, वाघोली या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या काही परिसरामध्ये शिरगाव, कोलवण, आंबेवांडे तसंच खोपोली, कासमत, कुसर, कर्जत, शिंदे, खेड, पाबल या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. मुंबईकडे ढगाळ वातावरण राहील. मुंबईच्या बऱ्याच भागामध्ये, मुंबई, नवी मुंबई तसेच या ठिकाणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय. जुन्नर, मनसर, अळकुटी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. घारगावकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. नाशिकच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. त्र्यंबक, इगतपुरी, वशाला, आंबेवाडी, शमशेरपूर, तिरडे, डुबरे, पांढुर्ली, वाडीवार्ते या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. अहिल्यानगरमध्ये ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे. बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता पुणे जिल्ह्याकडे तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा या परिसरामध्ये जास्त आहे. आणि सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि पावसाची शक्यता देखील बऱ्याच भागामध्ये आहे. तर सोलापूरमध्ये आपल्याला सोलापूर, बेलाटी, मांगोली तसेच वेलसंग हा जो काही परिसर आहे, मुष्टी, नलदुर्ग, वागदरी, अलूर, मुरुम लगतचा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसंच या ठिकाणी हा जो काही परिसर आहे, होर्टी तसंच उमरगा, तुगाव या परिसरामध्ये देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो आहे. लातूरच्या दक्षिणेला आणि या ठिकाणी धाराशिवच्या दक्षिणेला बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. शिरोळणपाल, उदगीर, निलंगा या परिसरामध्ये भालकी हा जो सर्व काही परिसर आहे, हिलखेडा, बिदर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. आज दिवसभरामध्ये या ठिकाणी दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे. तसंच या ठिकाणी नांदेड वगळाच्या दक्षिणेला काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. देगलूर, दूर तसंच हा जो काही परिसर आहे, बांसवाडा या परिसरामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. आज पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
तर मित्रांनो, बाकी भागाकडे बघितलं तर बाकी भागाकडे आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे, मात्र ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि अधूनमधून काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे. मात्र पुढील 3 दिवसामध्ये पावसाचा जोर आणखी वाढतो आहे. तर मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील 3 दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या विभागाचे, आपल्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा, जेणेकरून आपल्या विभागाचा हवामान अंदाज आम्ही सविस्तर सांगू. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.